नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमची जी युरोप ट्रिप होती म्हणजे जर्मनीची ट्रिप, त्याच्यामध्ये आम्ही बर्लिन नंतर हॅम्बर्ग हे आमचं पुढचं गाव होतं. आता त्याच्यासाठी आम्ही 24 तारखेला निघालो बर्लिन मधून सकाळी, आणि RE8 नावाची रिजनल एक्सप्रेस पकडली आणि विस्मर या गावी आम्ही पोचलो. विस्मरला उतरल्यानंतर तिथून RE1 पकडून आम्ही हॅम्बर्गला गेलो. हे विस्मर जे स्टेशन आहे ते लिटरली आपल्या इंडियामध्ये असतं तसं 2 प्लॅटफॉर्मवालं स्टेशन आहे. त्याला शेड सुद्धा नाही आहे, त्याला काहीही नाही आहे, पण ते स्टेशन आहे. पण तिथं आम्हाला ही गाडी बदलायला लागली. मग आम्ही साधारण 2 वाजेपर्यंत हॅम्बर्गमध्ये पोचलो. आता हॅम्बर्गमध्ये पोचल्यानंतर आम्ही तिथं उतरून आमचं जे हॉटेल होतं ते थोडंसं गावाच्या बाहेर होतं, म्हणजे एअरपोर्टच्या जवळ होतं. म्हणून आम्ही युबान पकडली आणि युबान मधला जो महत्वाचा स्टॉप त्यांनी सांगितला होता तिथं आम्ही उतरलो आणि तिथून बस पकडून आम्ही हॉटेलवर गेलो. हॉटेल अगदी जवळ होतं, तिथं काही फार लांब नव्हतं. हॉटेल एकदम जुन्या पद्धतीचं आणि सुंदर हॉटेल होतं. बाहेरची डेकोरेशन वगैरे खूपच सुंदर होते. हॉटेल चांगलं होतं. मग त्यांच्याकडून आम्ही इन्फॉर्मेशन घेतली, मॅप घेतला आणि त्यांना म्हणलं की आम्ही आता गाव बघायला आज जाऊ शकतो का? तर ते म्हणले येस, तुम्ही जाऊ शकता आणि उजेड जवळजवळ 8:30-9 पर्यंत असतो, त्यामुळे तुम्ही आराम के साथ जाऊन येऊ शकता. मग ज्या रूटनं आम्ही आलो होतो त्या रूटनंच आम्ही उलट गेलो. फक्त उतरताना हॅम्बर्ग HBFच्या 2 स्टॉप आधी उतरलो, कारण त्याने आम्हाला सांगितलं होतं की तिथं उतरलात तर तुम्हाला ते फायद्याचं पडेल. आता हे जे शहर आहे हे अतिशय महत्वाचं शहर आहे जर्मनीमधलं. सगळ्यात मोठं बंदर आहे आणि 1 नंबरचं आर्थिक केंद्र आहे, म्हणजे व्यापारासाठी अतिशय मोठं केंद्र आहे. म्हणजे या जागी अख्ख्या जर्मनीचा तुम्ही म्हणलात तर सगळा ट्रेड जो आहे, सी ट्रेड, हा सगळा याच गावात होतो. आता हे जे गाव आहे ह्याच्यामध्ये भरपूर कॅनल्स आहेत, तळी आहेत, नदी आहे, समुद्र जवळ आहे. आता कसं आहे की हे बंदर मोठं आहे, बोटी गावापर्यंत येतात, पण तसं तुम्ही म्हणलात तर हॅम्बर्ग आणि समुद्र याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे, पण ते तुम्हाला जाणवत नाही, इतक्या मोठ्या बोटी आतपर्यंत येतात. आता दुसरं जे महायुद्ध झालं होतं त्याच्यामध्ये हे शहर पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं आणि पूर्ण उद्ध्वस्त झालेलं शहर हे त्यांनी परत उभं केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये त्या गावामध्ये 5 मोठी चर्च आहे, नंतर टाउन हॉल आहे, नंतर निकोलाई चर्च आहे, काही मेमोरियल्स आहेत, प्रदर्शनं भरतात, असं सगळं या गावामध्ये ऍक्टिव्ह चालू असतं. आता आमचं कसं झालं की आम्ही उतरलो आणि स्टॉप मधून बाहेर आल्या आल्या समोर आम्हाला टाउन हॉल दिसला. मग टाउन हॉल दिसल्यानंतर आम्हाला आत जाता येते का चेक केलं तर आम्हाला आत जाता आलं. आतमध्ये पुतळे आहेत, त्याच्यानंतर स्टेअर केस सुंदर डेकोरेट केलेली आहे, म्हणजे आत ब्युटिफिकेशन आहे. त्याच्यानंतर काय आपण म्हणूया सिलिंगला काय काय लावलेलं आहे मोठं, नंतर थोडी हिस्ट्री लिहिलेली आहे, असं बरंच टाउन हॉलमध्ये लिहिलेलं होतं. हे सगळं टाउन हॉल मधलं बघितलं आणि नंतर आम्ही चालत चालत कॅनल बघत बघत 1 चर्च 2 चर्च, मग त्या ह्याच्या बॅक साईडनं म्हणजे टाउन हॉलच्या बॅक साईडनं आम्ही निकोलाई चर्चला गेलो. की जे निकोलाई चर्च आहे तिथे एक मेमोरियल आहे, त्याच्यानंतर तिथं एक न्यूबर्ग म्हणून एक जुनी वास्तू पडलेली आहे. त्याच्या बॅक साईडला हॉफन मार्केट आहे. तिथे एक लिफ्ट आहे, त्या लिफ्टनं तुम्ही वरच्या मजल्यावर जाऊन गावाचा व्ह्यू घेऊ शकता. त्याचं तिकीट काढलं आम्ही आणि टॉपला गेलो. टॉपला गेल्यानंतर त्या चर्चवरून सगळं गाव नीट दिसत होतं, कुठं काय आहे ते, आम्ही कुठं आहे बेसिकली आम्हाला समजलं. खाली आल्यानंतर तिथं खाली एक म्युझियम आहे, ते म्युझियम आम्ही बघून घेतलं. त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्ल्ड वॉर मध्ये काय काय बॉम्बिंग झालं, काय काय डिस्ट्रॉय झालं, काय काय परत उभं केलं, अशा पद्धतीनं ते त्यांनी जे केलेलं होतं ते सगळं आम्हाला त्यानं बघता आलं. इव्हन काही बॉम्बची मॉडेल्स पण होते ती बघता आली, काही ऍक्च्युअल बॉम्ब्सही बघता आले, फोटो बघता आले, हे सगळं आम्ही बघितलं आणि मग तिथून आम्ही बाहेर पडलो. आता तिथून बाहेर पडल्यानंतर आमचा एक एम असा होता की इफ्बिनी हार्मनी म्हणून एक बिल्डिंग आहे, इफ्बी हार्मनी. ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग जुनी बिल्डिंग आहे, म्हणजे खालचा फ्लोर जुना आहे, म्हणजे 8-10 मजले काय ते, आणि त्याच्यावरती त्यांनी अतिशय नवीन पद्धतीचं पाण्याचं स्ट्रक्चर असणारं
एक कन्स्ट्रक्शन केलंय त्याला, म्हणजे वॉटर बॉडीच वाटते, म्हणजे पाण्याचे तरंग आहेत आणि त्याला ब्ल्यू कलर दिलेला आहे, लाटा आहेत, असं सगळं दिसतं. तर मग आम्ही ते पाण्याचं स्ट्रक्चर आहे त्या दिशेनं जायला लागलो. वाटेमध्ये आम्हाला महात्मा गांधी पथ लागली. त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला 5 ते 6 कॅनल्स लागले. त्या काही कॅनल्समध्ये लाकडांच्या वर बिल्डिंग उभ्या केलेल्या होत्या, ते आम्हाला बघायला मिळालं. हे सगळं बघून आम्ही त्या बिल्डिंगला गेलो, ती जी पाण्यासारखी बिल्डिंग आहे तिथे गेलो. त्या बिल्डिंगमध्ये वर जायला प्रचंड गर्दी होती, पण आम्ही मॅनेज केलं आणि आम्ही ती बिल्डिंग वगैरे सगळं बघितली. बघितल्यानंतर आम्ही तिथून युनिव्हर्सिटी एरियात गेलो, कारण तिकडेही काही स्ट्रक्चर्स आणि म्युझियम्स होती. फक्त ती बंद झाली होती आम्ही जाईपर्यंत, पण मग ते स्ट्रक्चर्स आणि ते सगळं बघितलं आणि मग परत फिरून गावात आलो हाफ मार्केटला. आणि हाफ मार्केटला येऊन आम्ही परत आमची ट्रॅम आणि लोकल पकडून आम्ही, म्हणजे यू भान पकडून थोडक्यात आम्ही आमच्या हॉटेलला गेलो. असा आमचा पहिला जो दिवस आहे तो 3 वाजल्यापासून साधारण 8 वाजेपर्यंत हे आमचं एवढं सगळं वॉकिंगमध्ये बघून झालं. मग आता दुसऱ्या दिवशी आम्ही काय केलं, तर म्हणलं आपण आता ते इल्बी टनल म्हणून मोठं टनल आहे, अतिशय प्रसिद्ध आहे, त्याला अल्टल टनल म्हणतात. हे जे टनल आहे हे क्रूज टर्मिनलच्या शेजारी आहे. काय झालंय की ते टनल पूर्वी दुसऱ्या महायुद्धाच्या आधी बांधलेलं होतं, कारण कामगारांना पलीकडे जायला सारख्या बोटीनं इकडनं तिकडे जायला लागायचं, म्हणून त्यांनी नदीच्या खालनं 426 मीटर लांबीचं आणि वरच्या सपाटीपासून 6 मीटर खाली असं हे टनल बांधलेलं आहे. ह्या टनल मधनं वॉकरसाठी पण जागा आहे आणि मधनं सायकल जायला पण जागा आहे. ऍक्च्युली 2 टनल्स आहेत, दुसऱ्या टनल मधनं गाड्याही जातात. आम्ही फक्त वॉकिंग टनल मधनं गेलो. आधी जाताना आम्ही शिडीनं खाली उतरलो, गर्दी होती म्हणून. वॉकिंग करत पलीकडे गेलो. दुसऱ्या साईड मधनं आम्ही इकडचा व्ह्यू बघितला, म्हणजे जिकडून गेलो तो तिकडचा व्ह्यू बघितला. परत खाली उतरलो, त्याला म्हणजे फोटोग्राफी पॉइंट म्हणतात, ते सगळं बघून घेतलं आणि मग परत आम्ही टनल मधनं परत आलो. मग दोन्ही वेळेला म्हणजे तिकडून उतरताना आणि इकडून चढताना मग आम्ही लिफ्टनंच वर आलो, कारण आम्हाला ती लिफ्ट इझिली मिळाली. अशा पद्धतीनं अतिशय प्रसिद्ध हे एल्बी टनल आम्हाला बघायला मिळालं. आता दुसऱ्या महायुद्धात काय झालं होतं की ह्या टनलचा खूप मोठा उपयोग झाला होता, की लोकांना आश्रय घेता येत होता, कारण बॉम्बिंग तिथं होऊ शकत नव्हतं. तर असं असल्यामुळे ते टनल बघितलं. त्या टनलमध्ये काही म्युझिक शो झालेले आहेत, म्हणजे पलीकडे कामाला जाताना लोक तिथनंच जातात, नंतर काही वेळेला मॅरेथॉन घेतात, नंतर हेरिटेज साईट म्हणून ती डिक्लेअर झालेली आहे. त्याच्या बाहेरच्या बाजूला जे जुनं बोटी लागायचं ठिकाण होतं ते सगळं आता शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेलं आहे. मग तिथं तुमची जेवणाची सोय वगैरे, म्हणजे मोठा इव्हेंट असतो थोडक्यात. आणि आज त्या दिवशी जी मजा होती, म्हणजे 25 तारखेची मजा अशी होती की आम्ही जेव्हा सकाळी बाहेरच पडलो तेव्हा आमच्या पहिल्या बसमध्येच म्हणजे रंगीबेरंगी असे ट्रेडिशनल ड्रेस घातलेली लोक होती. मग ही जी लोक होती, मी त्यांना विचारलं की बाबा काय आहे आज, तर ते म्हणजे एक मोठा इव्हेंट आहे संध्याकाळी आणि तुम्ही नक्की तो बघा. मग आम्ही त्यांच्याशी बोलत बोलत आम्ही सिटी सेंटरला गेलो होतो. आता हे आम्ही टनल बिनल बघून आल्यानंतर, टनलच्या बाहेर आल्यानंतर आम्ही काही ब्रिज होता तो क्रॉस केला आणि मध्ये एक प्लेस आहे की जिथून बोटी सुटतात, म्हणजे टुरिस्ट बोटी सुटतात, त्या एरिया दाखवायचा. आता तो जो एरिया दाखवायचा होता तो त्याला त्याने, आम्ही विचारलं किती वेळ लागतो, 2-2.5 तास वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. मग आम्ही तिथं दुपारचं जेवण घेतलं. जेवण घेतल्यानंतर आम्हाला बरीच लोक भेटली की जी या टाईपच्या ड्रेसमध्ये होती. मग त्यांच्याशी चौकशी केल्यानंतर ते म्हणले की साधारण 4:30-5 ला तो इव्हेंट सुरू होईल. मग आम्ही काय केलं, तिथून जवळच एक झू आहे, ह्या झू मध्ये गेलो आम्ही. तिथं त्याला हॅम्बर्ग झू म्हणतात. तिथं चायनीज गार्डन आहे, तिथं झाडं, प्राणी, मासे वगैरे भरपूर प्रमाणात मोठं गार्डन आहे ते. त्यातला आम्ही फिश सेक्शन घेतला होता, म्हणजे माशांचा सेक्शन घेतला होता. खूप मोठा सेक्शन आहे आणि बऱ्यापैकी जिवंत प्राणी आम्हाला बघायला मिळाले, पक्षी बघायला मिळाले आणि हे सगळं बघून आम्ही बाहेर आलो. मग बाहेर आल्यानंतर परत आम्ही युभान पकडली आणि याच पॉइंटला, म्हणजे जिथं आम्ही आता सकाळी पेलार्ड पियर जे आहे, पॉलिस पियर, तिथं जायचं होतं आम्हाला, कारण आम्हाला ते इव्हेंट बघायचा होता. मग आम्ही गेलो तर इतकी प्रचंड गर्दी होती की जवळजवळ 5 लाख लोक तिथं होती. प्रचंड गर्दी होती, पण ते एन्जॉय करत होते. गाड्या होत्या, गाडीला म्युझिक लावलं होतं, त्या गाडीमध्ये ते डान्स करत होते, त्यांची मोठी प्रोसेशन चाललेली होती. हे सगळं जे चाललेलं होतं त्यांचा तो मोठा इव्हेंट होता, तो आम्ही बघू शकलो. त्याचे मी फोटोग्राफ्स काही टाकलेले आहेत.
नंतर आम्ही संध्याकाळी तिथं फिश चांगला मिळतो म्हणून फिश अँड चिप्स वगैरे खाल्लं. हे सगळं होईपर्यंत जवळजवळ संध्याकाळचे 7:30-8 वाजले होते. मग 8 वाजल्यानंतर आम्ही आमचं आवरतं घेतलं आणि मग युभान पकडून आम्ही आमच्या रेसिडेन्सला परत आलो. आता हे परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे जायचं होतं ते आमचं ट्रिप होती कोलोनला. मग आता सकाळी लवकर उठून गावात यायचं आणि कोलोनसाठी रेल्वे पकडायची म्हणजे ट्रेन पकडायची असा आमचा प्लॅन होता. त्याप्रमाणे आम्ही त्या दिवशी जाऊन रेस्ट घेतली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कोलोनला जाण्याची तयारी केली. तर एक सुंदर शहर आहे. तुम्ही फोटोजही बघताय. फोटोजमध्ये जेवढं काही इन्क्लूड करता येईल तेवढं मी केलंय. तर फोटोज एन्जॉय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक यू व्हेरी मच.